पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनण्याचा मान सुनेत्रा पवार यांना मिळालेला आहे आणि याचविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत काही महिला आहेत. आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात. काय सांगाल ताई, महाराष्ट्राची पहिला महिला उपमुख्यमंत्री बनायला त्या सुनेत्रा पवार, काय भावना? छान वाटतंय की हो, पहिली उपमुख्यमंत्री आमच्या बारामतीच्या बनल्यात ताई, त्याबद्दल खूप आनंद वाटतोय आम्हाला. हां, खरं तर 2 दिवसापूर्वी अजित पवारांचं निधन झालं. काहींचं असं म्हणणं आहे की फार लवकर केली, फार घाई केली, थोडं थांबायला पाहिजे होतं. गरजच आहे ना ती आता सध्या. हो, गरज आहे ती आता. पक्षाच्या गट राहण्यासाठी एकत्र त्यांना पाऊल उचलणे खूप गरजेचे आहे आणि महत्त्वाचं ठरले. काय वाटतं, एक महिला उपमुख्यमंत्री झाल्या, याच्या आधी एकही महिला झाली नव्हती. सर्व महिलांसाठी आणि महाराष्ट्राच्या महिलांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की एक महिला पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झालेली आहे. आनंद आहे आम्हाला त्याबद्दल. सुमित्राताई पवार ह्या उपमुख्यमंत्री झाल्या, त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे. आणि जसे म्हणजे दादांनी प्रयत्न केले आपली बारामती सुधारण्याचा, तसा त्या पण करतील अशी म्हणजे आम्ही देवाला प्रार्थना करतो. खरं तर मला सांगा की या ठिकाणी महिलांचे प्रश्न मार्गी लागतील असं वाटतं का या निमित्तानं? हो, लागतील 100%. कारण की सुनेत्रा वहिनींनी तेवढी कामे पण केली आहेत भरपूर. ह्या म्हणजे बाकीच्या महिलांना पण त्यांच्याकडून प्रेरणा भेटते की आपण पण हे करू शकतो. तुम्ही काहीतरी म्हणत होता, महिलांचे प्रश्न मार्गी लागतील, काय अपेक्षा करता सुनेत्रा पवार? कारण त्यांनी पाहिलेलं आहे ना, त्यांच्या मिस्टरांनी काय केलेलं आहे काय नाही. त्यांची पण काही अपेक्षा असेल ना, आपण पण म्हणजे काही करावं, आपली बारामती सुधारावी, म्हणजे आपला जिल्हा सुधारावा, तालुका, ही त्यांची पण अपेक्षा असणार आहे ना. आणि त्यांनी पाहिलेले आहे, त्यामुळे त्यांना असं म्हणजे देवानं त्यात काय म्हणतात, देवानं त्यात आमच्यात कामयाबी म्हणतात, यश आणावं त्यांना त्यात, बस प्रगती करण्यात. सुनेत्रा पवारांशी कधी संबंध आलाय? कशा स्वरूपात? बचत गटाबद्दल भरपूर आमचे कामे केलेत, त्याच्याबद्दल म्हणजे त्यांनी महिला भरपूर काम केले. उपमुख्यमंत्री पद झाल्याबद्दल खूप आनंद बचत आहे. गटांसाठी तुम्ही म्हणाल, नेमकं काय जरा सविस्तर सांगा. बचत गटाची आमची भरपूर कर्ज वगैरे मंजूर केलेले आहेत त्यांनी. हां, तुम्ही प्रश्न घेऊन जायचा त्यांच्याकडे, हो. कशा स्वरूपाचे जरा सविस्तर सांगा, लोकांना पण कळू द्या नेमकं. सविस्तर म्हणजे आम्हाला अनुदान वगैरे आणि कर्ज पण भेटायचं बचत गटांना. त्याच्यामुळे आमची अशी भवानीनगरला मोठे मोठे अशा मीटिंग वगैरे झालेले आहेत, त्यावेळी आलेले आहेत त्या. ते महिलांचे प्रश्न जाणून घेतले व्यवस्थित, कर्ज पण मंजूर करून दिलेले आहेत. हां, त्याच्यामुळं ते आले, आत्ता मुख्यमंत्री झाले, त्यामुळे आम्ही खुश आहे. दादा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करायचे, त्याच्यानंतर त्या पण करत होत्या, म्हणजे आमच्या महिलांसाठी बचत गटापासून. महिला बचत गटांसाठीच त्यांचं म्हणजे हे माळेगावला त्यांचं संस्था आहे ना, शारदा. हो, त्यांच्या सुनेत्राताई पण येतात. आता मला एक गोष्ट सांगा, अजित पवारांच्या जाण्यामुळं या ठिकाणी मोठी पोकळी निर्माण झाली. एक बारामतीकर किंवा बारामतीच्या आसपासचा परिसर म्हणून काय वाटतं? वाईट वाटलं त्यांच्याबद्दल. एवढा चांगल्या माणसाने इतकं सगळ्यांसाठी केलं आणि त्यांचं असं दुर्दैवी अंत नको होता व्हायला. त्यावेळेस काय वाटलं होतं? नाही म्हणजे विश्वासच बसत नव्हता की असं झालंय म्हणून. एक असं मनाला ही झालं की ही बातमी खोटी म्हणून. लवकर असा विश्वास बसण्यासारखी गोष्टच नव्हती. कळलं तेव्हा असं लय म्हणजे हे झाला, त्रास झाला सगळ्यांनाच. त्यांची जी कमी आहे ती सुनेत्रा पवार भरून काढतील असं वाटतं? म्हणजे दादांगत तर नाही, पण त्या प्रयत्न करतील नक्कीच. तुम्हाला काय वाटतं? नाही, दादांसारखं म्हणजे त्यांना थोडंसं लेडीज असल्यामुळे त्यांना थोडंसं जाचणार, पण तरी पण त्या प्रयत्न करतील अशी आमची अपेक्षा आहे. काय सांगाल? हो, 100% करतील, जास्त दादांपेक्षा प्रयत्न करतील आणि यशस्वी होतील. मला पण वाटतंय 100%. तर या महिलांना विश्वास आहे की एक महिला उपमुख्यमंत्री झाली आणि अजित पवारांच्या एवढंच काम ते करतील. आता नेमका सुनेत्रा पवार कशा पद्धतीनं काम करतात आणि किती महिलांच्या या अपेक्षा पूर्ण करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.